देशातील कुख्यात बिश्नोई टोळीतील तिघांना गजाआड करण्याची कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक तानाजी सावंत आणि सहकाऱ्यांनी केली होती। त्याची दखल घेऊन राज्यपाल CP राधाकृष्णन यांच्या हस्ते वरिष्ठ पोलीस निरीक्षक तानाजी सावंत यांना आणि सहाय्यक फौजदार नामदेव यादव यांचा राष्ट्रपती शौर्य पदकाने सन्मान करण्यात आला। पोलीस निरीक्षक तानाजी सावंत यांनी पोलीस दलात आपल्या कार्यकर्तृत्वाची छाप टाकली आहे। नाशिकमध्ये कार्यरत असताना त्यांनी रेकॉर्डवरील काही खतरनाक गुंडांचा एन्काउंटर केला होता। कोल्हापूर पोलीस दलात देखील त्यांनी उल्लेखनीय सेवा बजावली आहे। स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेत कार्यरत असताना 2020 मध्ये निरीक्षक तानाजी सावंत यांनी बिश्नोई टोळीला धडा शिकवला। शस्त्रसज्ज असलेल्या बिश्नोई टोळीला पोलीस निरीक्षक सावंत यांनी ताब्यात घेतलं। जीवाची बाजी लावून केलेल्या या कामगिरीबद्दल तानाजी सावंत यांचं प्रचंड कौतुक झालंय। दरम्यान त्यांना राष्ट्रपती शौर्य पदकही जाहीर झालं। मुंबईमध्ये राज्यपाल CP राधाकृष्णन यांच्या हस्ते राष्ट्रपती शौर्य पदक देऊन तानाजी सावंत आणि सहाय्यक फौजदार नामदेव यादव यांचा नुकताच सन्मान झाला।